श्री स्वामी समर्थ हे फक्त शब्द नाही, तर ते मनाला एक वेगळी शांती आणि ऊर्जा देणारा आधारस्तंभ आहे. स्वामींनी दिलेले शब्द, "भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे", हे प्रत्येक भक्ताच्या मनाला आधार देतात. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज कोण आहेत हे आपण जाणतोच. त्यांच्या लीलेचे वर्णन करत बसलो तर शब्द कमी पडतील. पण स्वामींची खरी ओळख होते त्यांच्या तारक मंत्रातून. हा मंत्र म्हणजे संकटातून तारणारा एक दिव्य उपाय आहे. तारक म्हणजे तारणारा, मंत्र म्हणजे शक्तिशाली शब्द जो संकटापासून वाचवतो, मनाला शांती देतो. स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा फक्त जपण्याचा मंत्र नाही, तर अनुभवाचा मंत्र आहे. जो कोणी मनापासून श्रद्धेने त्याचा अर्थ समजून तो म्हणतो, त्याला नक्कीच स्वामींची अनुभूती. हा मंत्र आपल्याला केवळ संकटापासून वाचवत नाही, तो स्वामींच्या मार्गावर कसे चालायचे हेही शिकवतो. चला तर मग जाणून घेऊया स्वामी समर्थांचा तारक मंत्राचा अर्थ आणि अनुभवूया त्या अद्भुत शक्तीचा आणि अनुभव करून घेऊया त्या अद्भुत शक्तीचा. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. निशंक हो, निर्भय हो रे मना. या ओळीचा अर्थ असा आहे की स्वामी समर्थांची भक्ती करताना मनात कोणतीही शंका ठेवायची नाही. कसल्याही भीतीचा विचार न करता पूर्ण विश्वासाने स्वामींवरती स्वतःला सोपवायचे. अशक्य ही शक्य करतील स्वामी म्हणजे काय? जे आपल्याला अशक्य वाटते तेही स्वामी सहजपणे शक्य करून दाखवतात. भक्ताने हे कायम लक्षात ठेवायला हवे की स्वामींसाठी काहीच अशक्य नाही. जिथे स्वामी चरण तिथे नेवमी काय, सोय भक्त पारंभ घडवी ही माय. आज्ञेविना कळना नेई त्याला, परलोकही ना भीती तयाला. तारक मंत्राच्या दुसऱ्या कडव्यात असे सांगितले आहे की जर स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी असतील तर तुम्हाला कशालाही घाबरायची भीती नाही. स्वामींची साथ इतकी शक्तिशाली आहे स्वामींची साथ इतकी शक्तिशाली आहे की मृत्यूदेवता यमालाही मागे फिरावं लागते. स्वामींच्या आज्ञेशिवाय काळ सुद्धा तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. हे केवळ या जगापुरते मर्यादित नाही, तर मरणानंतरच्या प्रवासातही स्वामी तुमच्यासोबत असतात. म्हणजे स्वामींनी एकदा साथ दिली की ती साथ जन्मोजन्माची असते. उगोची भीतोसी भय हे पळू दे, वसी अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरतो असे बाळ त्यांना. तारक मंत्राच्या तिसऱ्या कडव्यात स्वामींचा एक प्रेमळ, धीर देणारा संदेश आहे. अरे तू घाबरतो कशाला? तुझ्यासोबत जर स्वामींची अपार शक्ती आहे. जन्म आणि मृत्यू ज्यांच्या हातात आहे ते ब्रह्मांड नायक स्वामी, ते तुझे आहेत. तू त्यांचा प्रिय भक्त आहेस, म्हणून तुला कशाची भीती बाळगण्याची गरज नाही. या ओळीतून स्वामी समर्थ आपल्या भक्तांवरती किती प्रेम करतात हे स्पष्ट दिसून येते. स्वामींचे भक्तांवर असलेले संरक्षण आणि माया हीच त्यांची खरी ताकद आहे. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. या कडव्यातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. जो भक्त खऱ्या श्रद्धेने आणि मनापासून स्वामींची सेवा करतो त्याच्या पाठीशी स्वामी कायम उभे असतात. स्वामी समर्थांची खरी भक्ती म्हणजे पवित्र मन, निर्मळ भावना आणि निस्वार्थ सेवा. जो कोणी अशी सेवा करतो त्याला खरं स्वामी भक्त म्हणता येईल. स्वामी अशा भक्तांना कधीच एकटे सोडत नाही. संकटाकाळी त्यांना साथ देतात आणि आधारही देतात. म्हणूनच कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेने भक्ती करा. स्वामी नक्कीच तुमचे रक्षण करतील. विभूती नमन नाम ध्यानार्थ तीर्थ, स्वामीच या पंचामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडती तया जय स्वामी घेती हाती. या कडव्यातून एक गूढ पण अतिशय सुंदर सत्य समोर येते. हे पंचमहाभूत, हे ब्रह्मांड म्हणजे दुसरे काही नाही, तर हे सर्वच आपले स्वामी समर्थ आहेत. स्वामींचा नामजप केल्यामुळे तुमचे वाईट कर्म कमी होऊ लागते. तुम्ही जर मनापासून सेवा केली तर त्याचे फळ नक्कीच मिळते. अशी भक्ती केली तर स्वामीची अनुभूती येते. ते प्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यात उतरतात.
आणि एकदा का स्वामी समर्थांनी भक्तांचा हात धरला तर तो हात कधी सोडत नाही. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.